अंतरा तू? #गुड मॉर्निंग जुई. #गुड मॉर्निंग अंतरा. पण तू इथे काय करतेस? माझ्या झोपेला बाबांपासून प्रोटेक्ट करते. म्हणजे ते माझी झोप मोड करून मला जॉगिंगला पाठवत होते. अगं पण मग यायचं ना जॉगिंगला. अंतरा हे बघ, पदा काका इथे आला होता आणि तो परत येऊन तुला असं अंथरुणात बघण्याआधी तू जॉगिंग ट्रॅकवर दिसायला बस. उठ लवकर चल. युअर राईट जुई. अंतरा अंतरा हे काय करतेस तू? अगं बाबांना वाटलं पाहिजे ना मी खूप एक्सरसाइज करून आले. अच्छा 1 मिनिट. हे काय आहे? तू जॉगिंग करून आलीयस, एवढ्या लांबून धावत पळत आलीयस, घाम नको दिसायला. #स्मार्ट जुई. #रन रन रन चल. हॅलो. हा जुई, सगळं ओके? नो नॉट ओके. म्हणजे आईला सगळं कळलं? नाही, काही कळलं नाहीये. पण कळलं असतं तर. आलाप मला माहितीये उदय खोटं बोलला, पण त्याआधी मला एकदा सांगायचं तरी. तुला माहिती आलाप, तुझे आई बाबा माझ्या बेडरूमच्या दरवाजातून आत येण्याआधी मी माझ्या बेडरूमच्या खिडकीतून कशी गेले ना ते माझं मलाच माहित. आणि तुझं हे बोलणं खोटं ठरू नये ना म्हणून मी एवढं केलं. आलाप, नेक्स्ट टाइम पासून असं काहीतरी करताना ना प्लीज थोडा विचार कर. ओके? हॅलो, काय झालं? ऐकतोयस ना तू? हो, मी ऐकतोय. जुई, मी करतो तुला कॉल. ओके. मग ऑल क्लिअर? बाबा तुझ्यामुळे ऑल क्लिअर. अरे काळजीच नाही करायची. जोपर्यंत तुझा हा चपळ हुशार स्मार्ट बाबा तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत बिनधास्त. 1 मिनिट, पाठीशी नाहीयेस, सोबत आहेस. #I love you. आली बघ. चल नाश्ता करून घे, मला सगळं आवरायचंय बाई. आई 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 आवरशील ग नंतर, पण 2 मिनिटं आमच्या सोबत थांब ना प्लीज. तुमच्या सोबत मी नाही, नको. तुमच्या दोघांची गट्टी आहे ना, मी तुमच्यात ऑड आहे. आई आपण सगळेच ऑड आहोत, सगळ्यांपेक्षा वेगळे. आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत हे कळतंय ना. मग आलापच्या घरच्यांना का फसवताय? आई अगं जुई, आलापचे आई बाबा तुला त्यांच्या मुलीप्रमाणे मानतात आणि तू काय करतेस? फसवा फसवी. अमृता, अगं काय बोलतेय? खरं तेच बोलते. कैलास, कसं आहे ना, मला तुझ्यासारखं खोटं नाही रे बोलतायत. आज एक खोटं बोलशील, उद्या दुसरं बोलशील, पण किती दिवस? खरं काय ते त्यांना एक दिवस कळणारच आहे ना. आणि एक गोष्ट तुम्ही दोघांनी लक्षात ठेवा, ज्या दिवशी खरं काय ते त्यांना कळेल ना, त्या दिवशी खोट्याचा आणि खोटं बोलणाऱ्यांचा दोघांचा ते तिरस्कार करतील. खोट्याचं काय बोलतेस अमृता? आपण हे जे आयुष्य जगतोय ना, हे सुद्धा खोट्याच्याच आधारावर आहे ना. पण कैलास, आपल्यातलं नातं खरेपणावर टिकलंय ना, आणि खोटेपणावर जी नाती उभी राहतात ना ते कमकुवत असतं, कधीही तुटू शकतं. कैलास, तुला नेहमी असं वाटतं ना की आपल्या मुलीने मनुष्याचं जीवन जगावं, पण जर ती हे असं खोटं बोलून मनुष्याचं जीवन जगणार असेल तर हवंय कशाला हे मनुष्याचं जगणं? अमृता, आज जे काही आम्ही केलं, आज जे तुम्ही केलत ना त्यात मनुष्यासारखा खोटेपणा होता कैलास. नात्याला फसवणारा धूर्तपणा होता, कुणाच्या तरी भावनांशी केलेला खेळ होता. आणि हेच जर मनुष्याचं जगणं असेल ना तर जुई प्राणी असलेलीच बरी. आलापच्या आई बाबांना तुम्ही कारण सांगून घरी परत पाठवलं. नाही, तुम्ही दोघे जिंकलात, पण तुमच्यातला प्रामाणिकपणा हरला. आणि जुई, ज्या दिवशी प्रामाणिकपणा हरतो ना त्या दिवशी नाती संपतात. तू जर असंच वागत राहिलीस ना तर आलाप बरोबर आयुष्यभर फसवणुकीचं नातं नक्की जपशील. पण मग त्याच्या आणि तुझ्या मनाचं काय? का मनाला पण फसवत राहशील? जुई, तुला वाटत असेल की आई बोलते,
पण तू ह्याचा विचार केलास की आई का बोलते? तुझ्यासाठी नाही, निदान त्याच्यासाठी तरी. काल एवढं त्याच्या जीवावर बेतलं होतं, पण तुम्हाला दोघांना कशात आनंद वाटला? तर त्याच्या आई वडिलांना काहीही कळून न देता परत पाठवलं याच्यात. हा आनंद नाहीये, विकृती आहे, विकृती. जुई, अमृता लहान आहे ग जुई. किती बोललीस तिला? ती लहान आहे, पण तू तर मोठा आहेस ना. तू का असं वागतोयस? अमृता, काही गोष्टी करण्याची बोलण्याची एक वेळ असते की नाही? मग हीच योग्य वेळ आहे असं समज. कारण आता जर कान उघडणी केली नाही ना, तर वेळ आणि परिस्थिती दोन्ही हातातून निघून जाईल. आणि कैलास, हे तुला सुद्धा लागू पडतं. धन्यवाद. 21व्या शतकात बऱ्याच गोष्टी दुर्मिळ झालेल्या आहेत आणि त्यात प्रामाणिकपणा, खरेपणा या दोन गोष्टी प्रथम स्थानावर आहेत. पण आजच्या या फास्ट जगात स्वतःचा खरेपणा, स्वतःचा प्रामाणिकपणा जपणाऱ्या काही व्यक्ती अजूनही आपल्या सोबत आहे. आणि अशीच एक व्यक्ती म्हणजे भांडुपला राहणारे रिक्षा चालक नामदेव सुर्वे. त्यांच्या रिक्षात त्यांना 50,000ची रक्कम सापडली. ती रक्कम त्यांनी त्या रकमेच्या मालकाला शोधून परत केली. खरं तर या रकमेची खरी गरज नामदेव सुर्वे यांना आहे, कारण त्यांच्या आई गेल्या आठवड्याभरापासून मेट्रो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्यांच्या डाव्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी त्यांना 45,000 रुपयांची गरज आहे. पण अशा परिस्थितीत सुद्धा स्वतःचा प्रामाणिकपणा, स्वतःचा खरेपणा जपणाऱ्या नामदेव सुर्वे यांच्या सच्चेपणाला आमचा सलाम. तर पुन्हा भेटूया. मी आलाप देसाई, कॅमेरामॅन आशुतोष सोबत. घडामोडी लाईव्ह. मिळालं? परफेक्ट. कट कर. आशू, नामदेवराव, तुम्ही खरंच ग्रेट. आम्ही तर त्या माऊलीचं भक्त आहे. माऊली आम्हाला बुद्धी देते, ज्ञान देते, तसं आम्ही वागतोय बघा. पण 50,000 लहान रक्कम नाहीये ना. नाही नाही नाही. साहेब, आम्हाला माऊलीला लय मोठं मन दिलंय बघा. ते नेहमी मोठं असावं. येथे नसावे गर्वाचे मोठेपण, येथे असावे फक्त मनाचे खरेपण, असं माऊली सांगून गेले. मी फक्त खरं बोललो. ती बॅग त्या मालकाला दिली आणि तुम्ही त्याची बातमी केली. ह्या सगळ्यात फक्त खरं बोलून मी माऊलीची सेवा केली. खोटं बोलून काही साध्य होत नाही. झालाच तर एखाद्याला त्रास होतो. बरं माऊली, येतो मी. जगात एवढी चांगली माणसं कुठून येतात हाच विचार करतोयस ना? आलाप, हे आलाप, चल निघूया. फ्रेंड, बरं झालं तू आलास. बाबा प्लीज, मी कविता किंवा गाणं ऐकण्याच्या मूड मध्ये नाहीये. सॉरी. रडगाणं तर ऐकशील? म्हणजे आत गेलास ना, तर तुला ह्या म्हणजेचं उत्तर मिळेल. देवा महादेवा, माझ्या हातून खूप मोठी चूक घडली. मला माफ कर. मागचा पुढचा विचार न करता मी आलाप आणि जुईचा राग केला. माझेच बोल तिला लागले म्हणून ती आजारी पडली. देवा, मी कुठलंही प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे, पण जुईला बरं कर. माझं आयुष्य तिला लाभू दे. आई, आई ऐक ना. नाही, आता जोपर्यंत देव माझं ऐकत नाही तोपर्यंत मी कुणाचं काहीही ऐकणार नाही. हे निरांजन तेव्हाच खाली ठेवीस जेव्हा जुईला बरं वाटेल. आई, जुईला काहीच झालं नाहीये. ती ठणठणीत आहे.
कळायला याला उशीर झाला, म्हणून जुईच्या आजारपणाचं खोटं सांगितलं आम्ही तुला. आई, मी आणि उदय तू खोटं बोललो तुझ्याशी. अरे दाद्या, कर 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 जुईसाठीच प्रार्थना करतोस ना, कर. कसं आहे मावशी, त्याच्यामुळे जरा जुईला बरं वाटेल ना. मग उदय, आपण जुईच्या आजारपणाबद्दल खोटं बोललो, तर मी सांगितलं आईला. सांगितलंस ना. सांगितलं मावशी. देवा, जमेल तसं माफ करा. सॉरी. थँक गॉड जुई तू घरी. तुम्ही तिघांनी गॉगल्स का घातले? बर्थडे. जुई, विल यू मॅरी मी? मस्त झाली. खरंच? खोटं वाटतंय तुला? मग वाटलंच टेस्ट करून बघ. नाही, नको. म्हणजे एवढ्या स्वीट माणसाने सांगितलंय म्हणजे मस्तच झाली असणार ना. जुई, तू फ्रीज मध्ये काय करतेस? आलाप, आपण बोलूया ना नंतर. आधी हा फ्रीज लावून होते, तो ट्रे दे. आपण टॅक्सीने जाऊया. प्रॉब्लेम आहे ना की तुझं काही कळतच नाही मला. तुला कळलं तर मी तुला सरप्राईज कसं देणार ना. कसलं सरप्राईज? हे असं जवळ बसणं. आला, बाईकवर कुठे बसता येतं रे असं. मला आवडेल तुझ्या उष्ट्याचं गोड चॉकलेट खायला. चॉकलेट खाऊ नकोस. का? लग्नाआधी उष्ट खायचं नसतं. सॉरी आला, सॉरी. तुम्ही सॉरी म्हणालात, मी ऐकून घेतलं. आता मी जे सांगितलंय ते सुरू करा. सुरू. गंधार, मोज. पूर्ण 50 झाले पाहिजेत. हॅलो आई, 50 जरा जास्तीच होतील ना? होय, तू जातोस त्यांच्याऐवजी? 50 म्हणजे 50. चला चालू करा. एक. अरे दादा, आधीच्या 3 मोज ना. तो जिथून सुरू करेल तिथून सुरू करा. कळलं? चला चालू करा. एक. हा, एक. वाईट तुम्ही खोटं बोललात याचं नाही, पण जुईला आजारी पाडलत नाही याचं जास्त वाईट वाटतंय. अगं पण मी तुला सांगितलं ना ती बरी आहे, तर मला कन्सेशन दे ना. ए कमॉन यार दाद्या, मी हे सगळं तर दाद्यासाठी केलं. मला तर डबल कन्सेशन पाहिजे. कन्सेशन हवंय दोघांना. चला, दिलं. आता कोंबडा बना. काय? कोंबडा? लगेच. मावशी 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 मावशी, मगर बनू मगर. अशी इथे साईडला पडून राहतोस. नको नको, कोंबडा बन. चल चल कोंबड्या, चल तिकडे. अगं असं काय करते? मी तुला माझी चूक सुद्धा खरं काय ते सांगितलं ना. ठीक आहे, तुला मी माफ करीन, पण एका अटीवर. अगं आई, तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत मला. हो ना? चल, जुईला फोन लाव. जुईला? ए बाबा, लाव ना लवकर. नसेल तुझ्या मोबाईल वरून लागत तर माझ्या मोबाईल वरून लाव, पण लाव ना. उदय, कोंबडा पटकन. नाही, मला जुईला विचारायचंय, तू का सामील झाली या टवाळखोरांमध्ये? अगं आई, माझ्यासाठी. म्हणजे मी तुझ्यासमोर खोटा ठरू नये ना, म्हणून ती तसं वागली आणि तिच्या बाबांनाही तसं वागायला लावलं. हो, एवढं ऐकता एकमेकांचं? आई प्लीज यार, तू तिला काहीच बोलू नको.
का नाही उचलत? खोटं बोलायला लावलंस तिला, ती पण रागवली असणार. अगं आई, पण फोन उचलून सांगाव ना रागाला म्हणून. अरे हो, पण हे चांगलं आहे का? थांबा, मी जुईला फोन करतो, ती माझा फोन नक्की घे. हा बाबा प्लीज. उदय, मावशी, पुरे झाला. पुन्हा खोटं बोलताना 10 वेळा विचार करा. मावशी आता नाही बोलणार. जुई माझा फोन का उचलत नाही? बघितलंस खोटं बोलण्याचे परिणाम बघितलेस? अगं आई, पण मी सांगितलं ना खरं काय ते. अरे हो, पण त्यात मी रडले. आम्ही दोघं त्यांच्या घरी गेलो, तिच्या बाबांना खोटं बोलावं लागलं. त्यात माणसं दुखवतात रे खूप. मावशी सॉरी. आला आज तुम्ही केलं खरं काय ते त्यात मनुष्य कळणारच आहे. त्या दिवशी खोट्याचे कमकुवत कुणाच्या तरी बदलांची तिला खेळ होता. दोघांचा ते तिरस्कार होता. आणि खोटेपणावर जिना त्या दिवशी राहतात ना, ज्या दिवशी खरं काय कळलं नाही, एक दिवस कळणार आला आई बाबा ते कमकुवत असल्यामुळे कधीही त्या दिवशी नाती संपतात. I need break in our relationship. आम्ही फर्स्ट टाइम एकमेकांना गिफ्ट दिलेलं, तो फोटो डिलीट. आम्ही आउटिंगला गेलेलो बीचवर, त्याचा फोटो डिलीट. बर्थडेच्या 3 दिवस आधी आलापच्या ऑफिसच्या खाली मी सरप्राईज भेट देण्यासाठी गेले होते, तेव्हाचा फोटो डिलीट. झालं समाधान? जुई, हे माझ्या नाही तुझ्या भल्यासाठीच चालू आहे. हो मला माहिती आहे आई, पण आठवणी सोबत असतील ना तर माणसं विसरता येत नाहीत. आणि म्हणूनच त्याची प्रत्येक आठवण मी माझ्या आयुष्यातून कायमची डिलीट करणार आहे. मूवीला गेलो होतो ना, तो फोटो डिलीट. कुठला मूवी ग? कबीर सिंग. कबीर सिंग, जो आता आलापचा होईल. या टवाळखोर डोक्यात ही अशीच काहीतरी कल्पना येणार नाही तर काय? मागे होतं. मला म्हणजे आश्चर्य वाटतं की ह्या दोघांनी तिच्या बाबांना सुद्धा कसं काय खोटं बोलायला लावला. काय रे आला? आता ह्या मेसेजचा काय अर्थ आहे? काकांना खोटं बोलायला लावलं, त्याचा राग तर नाही आला? गंधार, अगं पाय चिपून देतोय बघ, बदक झाले बघ कसं ते. गप रे उदय, पुन्हा अशी मस्करी आणि खोटं नकोय हं? कळलं? कळ बघ, लॉक पण केलं, चावी पण दे. आणि तुझ्या दाद्याला पण सांग. हे दादा परत नाही असलं काही. आता त्याचं काहीही होऊ दे, मला काही घेणं देणं नाहीये. आणि आजपासून तुम्ही त्याचा विषय सुद्धा काढू नका. जुई, हे सगळं तू मला ऐकून दाखवतेस ना, ते कळतंय मला. आई, तुला काय समजायचंय ना ते समजून घे. तुझ्या मनासारखं होतंय ना, बस. तू तर मलाच ब्लेम करतेस. हे फोटो वगैरे डिलीट करायला मी सांगितलं नव्हतं तुला. आलाप सोबतच्या नात्याला नकार दे याचा अर्थ काय होतो आई? आणि बाबा, तू एक काम कर, बोल.
मी तुला आलापचे फोटोज दिले होते ना, ते मी फाडू शकणार नाहीये. ते काम तू कर. यापुढे मी आलापशी काहीच कॉन्टॅक्ट ठेवणार नाहीये. पण माझी सुद्धा एक अट आहे. काय?